शहरात त्याच्यावर काम करता येईल, प्रत्येक तहसील बेस त्या तहसील बेसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज राहतील, वाटिक कॉलेज राहतील आणि काही गोष्टी ज्या असतात वाटिका शाळेला ते सुरू होते की इंजिनिअरिंग कॉलेजला तो खर्च लागतो, तो अवघड लागतो आणि राहण्याचा खर्च वेगळा, जेवणाचा खर्च वेगळा. कोर्टच्या विचार केला की आपल्याला डायरेक्ट म्हणजे सोशली प्रॅक्टिससाठी प्रत्येक तालुक्याला मुक्त शाळा तयार करतोय, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील त्यांनी आपल्याला 3 डिप्लोमाची मान्यता दिली आहे. त्यामध्ये पहिला डिप्लोमा आहे 2 रोबोटिक टेक्नॉलॉजी, म्हणजे पहिला डिप्लोमा आहे 2 टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन डिप्लोमा आहे, दुसरा डिप्लोमा आहे रोबोटिक टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन हा डिप्लोमा आहे, तिसरा डिप्लोमा आहे इंडस्ट्री 4.0 टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये जे आज इंडस्ट्री लागणार आहे म्हणजे AI सिस्टीम, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा सायन्स, म्हणजे ज्या गोष्टीमुळे मुलांना जॉब होऊ शकतो लगेच, अशा आपण तिथे डिप्लोमाची भारत सरकारच्या अंतर्गत आपण कामकाज केलं. आपण 2028ला मुंबईला गेलो. मुंबईला आपल्याला जेवढं प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण जे स्टार्टअपचा प्रोग्राम होता त्यामध्ये आपण वर्किंग केलं. नंतर आपण दिल्लीला गेलो. दिल्लीला आपल्याला काही जाऊन आपल्याला वर्किंग होतं. हिअर अबाउट सिस्टम म्हणतात की आपण तालुका लेवलला ज्या पॅरेंटला आपल्याला मुलांना स्किल लेवल एज्युकेशन द्यायचे अशा मुलांसाठी आपण बोर्ड पण केलेले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे अवेलेबल असतं, ते पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अवेलेबल असतं. बाकीच्या ज्या आपण तालुक्याच्या मुलांना आपण करू शकत नाही अशा लेवलला आपण वरती सिस्टीम तयार करतो. प्रत्येक तालुक्याला आम्ही मुख्य शाळा करतो. तर पूर्ण आपण 3 पहिला घेतलं आपण उत्तर महाराष्ट्र घेतलेले, उत्तर महाराष्ट्र घेतलेले, त्यामध्ये पुणे, जळगाव, नंदुरबार. तर जळगाव जिल्ह्यामध्ये 15 ओपन स्कूल केले गेलेले, धुळे जिल्ह्यामध्ये 5 ओपन स्कूल केले गेले, जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये 5 ओपन स्कूल केले. असे टोटल आपण आता फर्स्ट मध्ये प्रत्येक ओपन स्कूलचे कार्यक्रम करतोय. त्या प्रत्येक तालुक्याला आपण जे पॅनलो ओला ज्या मुलांना फॉरेस्ट आपण 12 नंतर डिग्री जाता येतं, 12 नंतर डिप्लोमा जाता, तर आपल्याला पहिल्या वेळेस भारतामध्ये 8वी पास करून मुलांना आपण युनिव्हर्सिटी आपल्याला उत्तर महाराष्ट्र किंवा त्यामध्ये मोबाईल होऊन दिला आणि शालेय शिक्षण जेव्हा आपण स्किल एज्युकेशन देऊ तर आपल्या भारताला विशिष्ट देशामध्ये आपल्याला काही आपला भाग होऊ शकतो. कारण आज जगामध्ये ओपन रोड गेलेले शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आज 12वीला मुलं आज डिग्री होल्डर आहे. तर आपण जेपीटी आणि आपण जे कॉम्पिट करत आणि शिक्षणाची जे भाग आहे कुठेतरी डेव्हलप होऊन गेले. पण ग्रामीण भागामध्ये आपल्याला कसं डेव्हलप करता येईल, तालुका लेवल आपल्याला कमी किंमतीमध्ये मुलांना बेटर एज्युकेशन त्याच्यावर आपण कामकाज सुरू केलेलं आहे. बँकांकडून आपल्याला हे की बँकांना आम्ही यासाठी रिक्वेस्ट करतो की तुम्ही आम्हाला मदत नाही करा की त्या तालुक्यामध्ये त्यांनी आमची मुख्य शाळा घेतलेली आहे, तुम्ही त्यांना सपोर्ट करा. इकॉनॉमिक प्रोजेक्ट या इकॉनॉमिक प्रोजेक्ट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मुलं हे पॅरेंट आजच्या काळामध्ये शिक्षणावर त्याला काय आहे, कारण आज या इन्व्हेस्टमेंटचे भाग आहे. फ्युचरमध्ये मुलांना तात्काळ जॉब लागले तर मुलं सुद्धा अर्निंग करतो. प्रॅक्टिकल लेवलला आपण जे इकॉनॉमिकल लेवलला आपल्याला भारताला विविध देशामध्ये काउंटिंग करायचे एज्युकेशन क्षेत्रामध्ये खूप मोठा पाया असतो. एज्युकेशन सेक्टरमध्ये काही पैसे गरजेमध्ये येत आहेत. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 4 वर्ष मुलगा डिग्री करतो. डिग्री केल्यानंतर त्याला ऍक्च्युअल लेवलला आजचा काळ हा वेगळा आहे, अगोदरचा काळ वेगळा आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये अगोदर जे मापक लावले गेले होते की आपल्याला फॉर एक्झाम्पल 4 वर्षानंतर मुलगा असतो नंतर अवघड होऊन जातं ते 5 वर्षानंतर. म्हणजे शिक्षण देतो आपण ते शिक्षण लगेच मुलांना काउंटिंग लेवलला इकॉनॉमिक लेवलला सपोर्ट नाही करत. किंवा समाजात डम होऊन गेलेला आहे. समाज डम होण्याचे कारण काय आहे की आज जे इंडस्ट्री लागणार आहे ज्या मोठ्या कंपन्यांना उमेदवारी लागणार आहे ते क्वालिफाय नाही. त्याच्यामध्ये शिक्षण आपण वर्षच शिकत आपल्याला काही अपडेट करावं लागणार आहे प्रॅक्टिकल लेवलला. यासाठी तुम्हाला विनंती करणार आहे की ज्या ज्या तालुक्यामध्ये आमचे ओपन स्कूल असतील त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एज्युकेशन देणार आहे, त्या ठिकाणी तुमच्या बँकिंग सेक्टरमध्ये त्या लेवलला तुम्हाला त्या लोकांना फक्त 5 लाखाची मदत करायला आणि तुमच्या लेवलला काही मुद्रा म्हणून किंवा सरकारच्या सरकारच्या स्कीम आहेत किंवा सरकारच्या स्कीम आहेत त्या स्कीमवर टाका आणि प्रॅक्टिकल लेवलला तुमची जी वर्किंग नाही होऊ शकेल तेव्हा आम्ही DIT प्रश्नाला काम करणार आहे. मॅक्झिमम लेवलला एज्युकेशन सेक्टर सगळा मोठा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला वर्किंग करतोय मॅक्झिमम लेवलला सगळं उत्तर महाराष्ट्र काम करतोय. सरांनी खूप सपोर्ट केलेला आहे मॅक्झिमम लेवलला. आम्ही 2 वर्षापासून वर्किंग करतोय. मॅक्झिमम लेवलला DIT काय हे रात्री कल्पकता म्हणून काम करते आणि प्रत्येक सुरू केला प्रॉपर आम्हाला आहे सर्व म्हणतात. म्हणजे आज रोबोटिकमध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टीम पासून कमर्शियल सेक्टर कसं जात आहे ती म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काही न्यू प्रोग्रामिंग सिस्टीम तयार झाली की आज जगासाठी आपल्याला काही डेव्हलपमेंट करता येते.
नॅशनल लेवल आपल्या इंटरनॅशनल लेवल आपल्या लोकांची डेव्हलप होती. त्या लेवलला डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे त्यामध्ये काही समाविष्ट डेव्हलपमेंटसाठी कोर्स आहे. 2 रोबोटिक टेक्नॉलॉजी या पूर्ण जी आपण डेव्हलपमेंट केलेली आहे 2 आपण परत केला. त्यामध्ये आपल्याला 1 वर्षाचा डिप्लोमा आहे 2 टेक्नॉलॉजी अँड ॲप्लिकेशन, 2 नंबर रोबोटिक टेक्नॉलॉजी अँड ॲप्लिकेशन, 3 नंबर इंडस्ट्री टेक्नॉलॉजी वर्तन केलं. हे डिप्लोमा आहे हे उत्तर महाराष्ट्रामध्ये डिप्लोमा ॲप्लिकेशन झालेलं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आपण ओपन स्कूल तयार करतोय.